नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पिकम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या जिल्ह्यातील 93 महसूल मंडळामध्ये उर्वरित 75% पीक मंजूर झालेला आहे आणि जवळपास या जिल्ह्यातील तालुकानिहाय व महसूल मंडळाने अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोण्या पिकासाठी पीक मंजूर झालेला आहे, कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे व याचबरोबर हेक्टरी रुपये किती पीक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार व कोणत्या दिवसापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकाचं वितरण होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, हे अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील 75% विकण्यासाठी पात्र जिल्हानिहाय, तालुकानिहाय व पात्र महसूल मंडळे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी, नांदेड ग्रामीण, तुप्पा, विष्णुपुरी, वसरणी, याचबरोबर लिंबगाव, तरोडा बुद्रुक, नाळेश्वर, वाजेगाव हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत। अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, याचबरोबर दाभड व मालेगाव हे 3 महसूल मंडळे पात्र आहेत। बिलोली तालुक्यातील बिलोली, आदमपूर, लोहगाव, सगरोळी, कुंडलवाडी, रामतीर्थ हे महसूल मंडळे पात्र आहेत। मुदखेड तालुक्यातील मुदखेड, मुगट व बारळ हे 3 महसूल मंडळे पात्र आहेत। धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद, करखेली, जारीकोट व सिरजखोड हे 4 महसूल मंडळे पात्र आहेत। नायगाव तालुक्यातील नायगाव, नरसी, मांजरम, बरबडा, कुंटूर व घुंगराळा हे महसूल मंडळे पात्र आहेत। मुखेड तालुक्यातील मुखेड, जांबुद्रुक, जाऊर, चांडोळा, मुक्रामाबाद, वराळी, येवती व आंबुलगा हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। याचबरोबर पुढचा तालुका कंधार तालुक्यातील कंधार, फुलवळ, पेटवळज, वारुळ, उस्माननगर, दिग्रस, बुद्रुक हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। लोहा तालुक्यातील लोहा, माळा, कोळी, सोनखेड, शेवडीबा, कलंबर, कापसी, सावरगाव न हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। हदगाव तालुक्यातील हदगाव, तामसा, मानोडा, पिंपरखेडा, तळणी, निलंगाबा, आष्टी व बरडशेवाळा हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर, जवळगाव, सरसम हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। भोकर तालुक्यातील भोकर, किनी, मातुळ, मोगासी व भोसी हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। देगलूर तालुक्यातील देगलूर, शहापूर, खानापूर, मरखेल, हानेगाव, मालेगाव, नरगल, खुर्द हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। उमरी तालुक्यातील उमरी, गोळेगाव, सिंदी व धानोरा बुद्रुक हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। किनवट तालुक्यातील किनवट, बोदळी, सिंदगी, मो, याचबरोबर इस्लामपुरी, जलदारा, शिवनी, मांडवी, दहेली, उमरी, बुद्रुक हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। याचबरोबर माहूर तालुक्यातील माहूर, वाईबा, वानोळा व शिंदखेडा हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत। असे एकूण या नांदेड जिल्ह्यातील जवळपास 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळे विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, जर एकंदरीत आपण बघितलं तर नांदेड जिल्ह्यातील जवळपास 93 महसूल मंडळामध्ये याच्या अगोदर 25% अग्रिम म्हणून 311 कोटी रुपयाच्या विम्याचं वाटप युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप पूर्ण करण्यात आलेलं होतं। याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये आता उर्वरित पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगाअंतीच्या अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळामध्ये उर्वरित 75% विम्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, आता युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे आणि सोयाबीन आणि कापूस याचबरोबर तूर या पिकासाठी उर्वरित 75% विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, हेक्टरी 5,600 रुपयापासून ते 8 ते 10,000 रुपये, याचबरोबर जास्तीत जास्त काही शेतकऱ्यांना 22,000 रुपये प्रति हेक्टर विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर जवळपास मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये युनायटेड इंडिया कंपनीला राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास मोठा निधी प्राप्त झालेला होता। याचबरोबर दुसरा हिस्सा राज्य सरकारचा अनुदान म्हणून जवळपास 155 कोटी रुपये युनायटेड इंडिया कंपनीला जमा करण्यात आलेले आहेत आणि हेच वितरण 75% विम्याचं वितरण म्हणून हे निधी वापरला जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याची जे काही 34 जिल्ह्यातील 9 विमा कंपन्या यावर्षी कार्यरत आहे, या 9 विमा कंपन्यांना 2069 कोटी रुपये राज्य सरकारचा दुसरा हिस्सा अनुदान म्हणून 2069 कोटी रुपये विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत आणि जवळपास हे सर्व पैसे दुसऱ्या टप्प्यातील वितरण म्हणून विमा कंपन्यांच्या माध्यमातून वापरले जाणार आहेत। आणि राज्यातील जर सर्व जिल्ह्याचा विचार केला तर राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये 75% विमा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील एक छोटंसं अपडेट आपण विमा संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास तेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।